तर भाजपने चंद्रपूरमध्ये पक्ष संघटनेत सगळ्यात मोठा बदल केलाय। चंद्रपूर जिल्हा निवडणूक प्रमुख पदावरून किशोर जोरगेवार यांना हटवण्यात आले। जोरगेवार यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्यावरती निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रदेश भाजपने हा मोठा निर्णय घेतलाय। तर जोरगेवारांशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आता आपल्या सोबत आहे। हो, निवडणूक पदावरून तुम्हाला हटवण्यात आल्याची चर्चा आहे। हे खरं आहे की तुमच्या माध्यमांच्या माध्यमातून मला आज कळलं सकाळपासून की मला निवडणूक प्रमुख माझ्याऐवजी माननीय राज्यसभेचे खासदार अजयजी संचेती यांची नियुक्ती केलेली आहे। परंतु माझ्यापर्यंत अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा असं अधिकृतपणे आलेलं नाहीये आणि साधारणतः मला जेवढं माहिती आहे की निवडणूक प्रमुख हा त्या तिथला स्थानिक नेता असतो। निरीक्षक आणि प्रभारी हे बाहेरचे असतात। त्याची स्पष्टता अजूनपर्यंत आलेली नाहीये। आता पक्षात बोलेल आणि आज सायंकाळी आमची बैठकही आहे, त्याविषयी चर्चा होईल। चंद्रपूरचं जे उमेदवार ठरवण्याचं जे होतं चंद्रपूरऐवजी आता नागपूरला आलं तर नागपूरमधून सगळे निर्णय होण्याची चर्चा। असं काही नाही आहे की नागपूरमध्ये माननीय बावनकुळे साहेब बहुतेक त्या मिटिंगला राहणार आहेत। सर्वांना सोयीचं असेल आमचे विभागीय संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर हे नागपूरला असतात आणि एकंदर सर्व महानगरपालिकाचं संचालन हे विदर्भाचं कार्यालय जे आपलं तिथून होते, त्यामुळे तिथे बैठक ठेवलेली आहे। निवडणूक पदावरून हटवण्यामागे जोरगेवार आणि मुनगंटीवार हा वाद वगैरे असेल? नाही, तसं काही वाटत नाही, कारण की एक तर पहिले मला कळलेलंच नाही की ते नेमकं निवडणूक प्रमुख हा स्थानिक असतो, स्थानिक नेता असतो। निरीक्षक आणि प्रभारी हे मात्र बाहेरचे असतात। त्यामुळे ते नेमकं त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही आहे। मी बोलेल, कालही मी प्रदेश कार्यालय मुंबई इथे गेलो होतो, पण तसं काही मला तिथूनही काही सूचना मिळाली नाही। हे माध्यमांच्या माध्यमातून मला कळलेलं आहे, असं काही वाटत। ते कर्करोग तुमचं जे पत्र मध्ये खूप वाद सुरू होता, नेमकं काय कारण होतं, का पत्र होतं, कशाचं, त्यात काय झालं? मग याचं असं आहे की एखाद्या गोष्टीचं वड्याचं तेल वांग्यावर ज्याला नेणून म्हणतात ते तसं आहे। ते असं होतं की त्या ठिकाणी 22 तारखेला जे उद्घाटन होणार होतं, लोकार्पण, त्याच्या अगोदर काही अनुषंगिक कामं जी राहिली होती ते पूर्ण करण्याच्यासाठी एक तातडीची बैठक लावा अशा प्रकारचं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मी पत्र लावलं। तर त्या पत्राला घेऊन त्याच्यातला वेगळे विषय केले, असंच आहे ते, बाकी काय। बरं, हा सगळा वाद जो आहे तो फडणवीसापर्यंत पोहोचला। दोघांनी फडणवीसांची तुम्ही भेट घेतली? नाही, मी तर रेग्युलर भेटत घेत असतो। कालचा दिवस जो कॅबिनेट असते, साधारणतः त्या दिवशी सर्व मंत्रिमंडळातील सदस्य असतात, सहकारी असतात। ज्या दिवशी कॅबिनेट असते त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री असतात, इतर अनेक मंत्र्यांना आम्ही भेटत असतो, तेवढाच एक भाग होता। बरं, तो पत्राचा वाद मग आता निपटला असं म्हणून? तो पत्राचा वादच नाही ना, त्यात आहेच नाही काय असं लिहिण्यासारखं। आता मीडियाने ते कुणीतरी सांगितलं, मीडियाने ऐकलं, ते केलेलं आहे। ते जेव्हा तुम्ही सुद्धा डिटेल तुम्ही पाहिलं असेल, वाचलं, तर तुम्हाला लक्षात येणार त्याचं हेडिंग असते। एखाद्या गोष्टीची मागणी जेव्हा आपण करतो तर त्याची ती हेडिंग मध्ये मागणी असते। तसं काही नाहीये। अनुषंगिक कामं पूर्ण करण्यासाठी तातडीची बैठक आयोजित करा, एवढाच त्याच्यातला विषय। तातडीची, अति तातडीची उभं केलेलं काहीतरी राहते, एखादी गोष्ट उभी करायची आणि त्यातून वाद निर्माण करायचे आणि कसे दुसरे चूक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा। या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही दोघे एकत्र दिसाल? 100% भारतीय जनता पार्टी कधी कोणती निवडणुकीला एकत्रपणे सामोर जात असते। या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण जेवढे नेते पदाधिकारी आहे, आम्ही सोबत जाऊन ही निवडणूक लढवू। दोघंही एकत्र सोबत राहून आपण निवडणूक लढणार असल्याचं जोरगेवार यांनी सांगितलं। व्हिडिओ सोबत अभिषेक भटपल्लीवार, NTV मराठी, चंद्रपूर।